माझ्यासोबत वाल्मिकरांनी मारहाण केली होती. माझे कपड्यामध्ये लघवी आल्यापर्यंत मारलं होतं. ते सगळे दलाल वृत्तीचे लोक आहे. मतलब लडकियां पुरवणा, लोकांचे घर तोडणं. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंचं वैर जे आहे ते थांबणार आहे की नाही? कधीतरी तो थांबणार आहे. असं तो जीवनपर्यंत कोणी लढू शकत नाही. नवरा बायको सारखं तसं होऊ शकत नाही. धनंजय मुंडे जेव्हा लाईमलाईट मध्ये असतात तेव्हाच करुणा मुंडेंचे स्टेटमेंट्स येतात. क्योंकि त्यांना तोंड देण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये फक्त मी आहे. माझे मुलगा मुलगी मला विरोध करताय की कशाला तुम्ही ओरडताय, आपले बापा इतके मोठे पदावर आहे, तुम्ही तर जाऊ शकत नाही कधीही. त्यांचं असं म्हणणं आहे क्योंकि तुमच्याकडे पैसे नाहीये, काही नाहीये, कोणतीही गोष्टी नाहीये. माझी घरची ओळख काय माहिती तुम्हाला? जरी तुम्ही विचारलं तर तुमचं घर कुठे आहे, तुमची ओळख? वो कचरे का ढेर लगाय ना, 2 कचरे के ढेर, वो कचरे के ढेर में से बीच में से घुस के आ जाए. वहां मैं रहती हूँ. बापरे. एक मंत्रीने मंत्री पदाचा गैरवापर करून स्वतःची बायकोला 3-3 वेळे जेलमध्ये टाकला. एरवाडासारखे जेलमध्ये काहीही चुकी नसताना फक्त ॲट्रॉसिटीमध्ये मला 43 दिवस एरवाडासारखे जेलमध्ये ठेवला. माझी बहिणीला 2 महिने ठेवला. हजार रडत होती ती. आणि इतका गैरवापर पदाचा. नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते. द किरण शो या तुमच्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या पॉडकास्टच्या या गेस्ट ज्या आहेत त्यांचं नावच सर्व काही आहे. त्यांचं नाव आहे करुणा मुंडे. करुणा मुंडेंची दुसरी ओळख जर सांगायची झाली तर धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी. त्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्या एक उभरतं नेतृत्व आहेत. त्यांचा पक्ष आज तळागाळात पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, काम करतोय. त्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. करुणा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंचं वैर जे आहे ते थांबणार आहे की नाही? कधीतरी तो थांबणार आहे. असं तो जीवनपर्यंत कोणी लढू शकत नाही, पण कधीतरी तो थांबणार आहे. पण थांबणार म्हणजे असं नाही होऊ शकता की आम्ही दोघे सोबत आले आणि असं मतलब काहीतरी असं मतलब सोबत जसे अगोदर होते नवरा बायको सारखं तसं होऊ शकत नाही. तुम्ही यावर ठाम आहात? मी यावर ठाम हूं. तुमचं कधी बोलणं होतं फोनवरती वगैरे? हा, फोनवरती आमचं बोलणं होत आहे. आमचे 2 मुलाबाळा आहे, युवा आहे, त्यांच्याबद्दल मला बोलावं लागते. कोणती आमची काही गोष्टी असते त्यांच्यावरती बोलावं लागते. तो बहुतेक तो नाही आणि अशी गप्पा गोष्टीची किंवा प्यारची काही गोष्ट नाही असते. कोणीतरी असे मुलाबाळांच्यासाठी काय संदर्भात, त्यांच्या संदर्भात काय बोलायचं ते बोलते फक्त. तुमचं एकमेकांवरती प्रेम होतं, आहे, असेलही. तुमचं इंस्टाग्राम चॅनल जर आपण पाहिलं तर त्यावर तुम्ही ज्या काही पोस्ट करता त्या तुमच्या जुन्या आठवणी, तुम्ही फिरायला गेलेल्या, तुमचं लग्न झालेलं, लग्नाचे फोटो, तुम्ही फॅमिली टाइम स्पेंड करतानाचे फोटो, हे तुम्ही सातत्यानं पोस्ट करत राहता. मग त्यामुळे तुमचा धनंजय मुंडेंकडे असलेला जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो तुम्ही दाखवू इच्छिता का त्या पोस्ट मधून? मी माझा सॉफ्ट कॉर्नर मी दाखवू इच्छिते नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये लोकांना मला हे दाखवायचं आहे की जोपर्यंत हा व्यक्ती मंत्री नाही होता तोपर्यंत हे माझ्यासोबत इतकी चांगली पद्धतीने वागणूक करत होता. एक काच की गुडिया के जैसे मुझे सांभाळत होता. आणि आता मंत्री झाल्यानंतर त्यांना मी खटकणे लग गई. का? तुम्ही का खटकायला लागलात त्यांना? क्योंकि त्यांचे जे जवळचे लोक आहे ते चांगले नाही आहे. आता ते सगळे दलाल वृत्तीचे लोक आहे. मतलब लडकियां पुरवणा, लोकांचे घर तोडणं, त्यांचे स्वतःची कोणी बायको किंवा मुलगा मुलगी नाहीये, तसंच त्यांना वाटते की नाही हे व्यक्तीकडे पण नाही असली पाहिजे. मुली पुरवणं तुम्ही असं बोललात. आता मुली पुरवणं म्हणजे काय? जसे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. हा, आता मी घरामध्ये आहे आणि माझा नवरा जे आहे ते बाहेर फिरतोय, तो ते लोक त्यांना मुली पुरवताय, दारू पाजताय त्याच्यासाठी आणि आपले काम करून घेतात. आणि किती जरी केला तो जे आदमीची जात असते तो कुठे ना कुठे जरी त्यांच्या समोर परत ते गोष्टी आली तो कुठे ना कुठे ते हे करताय ना, वो काही ना काही घुटणे टेक देतात. तसेच घाणेरडे लोक त्यांच्या सोबत आहे. आणि जे अगोदरचे लोक होते, मी होती आणि त्यांचे जे अगोदरचे पीए होते ते लोक खूप चांगले होते.
कधीही जरी धनंजय मुंडे वाईट गोष्टी करायच्या तर त्यांना साहेब म्हणून नाही, एक मोठा भाऊ सारखा समजून सांगणं, बोलणं की नाही हे गलत गोष्टी आहे, वाईट गोष्टी आहे, करू नका, चुकीची आहे, आपल्याला याचा परिणाम भोगावा लागेल, असे सगळे समजून देणारे लोक होते. पण धनंजय मुंडे ज्यावेळी मंत्री झाला, मोठे मोठे लोक आले सोबत, मोठे मोठे बोलणारे लोक आले, तो बीबी पण त्यांना खटकावं लागली की क्योंकि मी आपल्या पती को बचा के रखती थी. मी त्यांना खूप एक बाळ सारखा मी सांभाळून ठेवलेला होता गेले 25 वर्ष त्यांना. की एक बाळ जसं असते ना, एकदम दर 2 घंटेमध्ये फोन, दारू तो नाही पी, ये तो नाही करा, कुठे आहे, काय करत आहे. रात्री 2 वाजता पण ज्या वेळे झोपताना मला कॉल करायचा, असा आमचा नियम होता. आणि उठतेही मला व्हिडिओ कॉल करायचा, असा नियम होते. काहीतरी स्ट्रिक्ट नियम, जसे एक आई आपल्या बाळासोबत करते की आपलं बाळ इथे तिथे काही वाईट गोष्टीमध्ये जाऊ नये त्याच्यासाठी, तसंच मी त्यांच्यासोबत वागणूक करत होती. तर कुठे ना कुठे त्यांचे जे लोक होते त्यांना हे गोष्ट खटकली की नाही बाई, ये बाईसोबत जोपर्यंत हे व्यक्ती राहणार आहे तोपर्यंत आम्ही आपले काम करून देऊ शकत नाही. त्याच्यासाठी ते लोकांनी आमच्यावर भांडण केलं आणि तोडला. आणि आजपर्यंत आम्हाला तुटला नाहीये, मी तलाक नाही दिला त्यांना. बरोबर आहे. माझा जो पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं वैर संपणार आहे की नाही, तुम्ही बोललात की कधी ना कधीतरी ते संपेल, पण पूर्वीसारखं ते होणार नाही, पूर्ववत होणार नाही. माझा हा प्रश्न याच्यासाठी होता की जेव्हा पण कधी धनंजय मुंडे चर्चेत असतात तेव्हा तुम्ही पत्रकार परिषद घेता आणि धनंजय मुंडेंवरती आरोप करता. ते आधी घडलेले असतील किंवा आता जसं की जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सांगितलं की सुपारी देण्यात आली होती 2.5 कोटींची आणि त्यामध्ये तुम्ही जरांगेंची बाजू ला म्हणजे दुजोरा दिला आणि ते जरांगे साहेब जे बोलतायत ते खरं बोलतायत असं तुम्ही सांगितलं. पण बऱ्याच वेळा लोकांमध्ये तुमची अशी इमेज तयार होते की धनंजय मुंडे जेव्हा लाईमलाईट मध्ये असतात तेव्हाच करुणा मुंडेंचे स्टेटमेंट्स येतात. क्योंकि त्यांना तोंड देण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये फक्त मी आहे. क्योंकि धनंजय मुंडेला मी तोंड देते कशाला, की जे गोष्टी त्या करताय ते खोटी आहे आणि खोटे व्यक्तीला तोंड देणं माझं कर्तव्य आहे. आणि जसे की फक्त धनंजय मुंडेला नाही, सगळ्या अन्याय विरोधात मोठे मोठे राजकारणी लोक ज्यावेळी अन्याय करतात, आता जे निंबाळकरच्या मुद्द्याचा सुरू आहे त्यांच्या विरोधात पण मी बोलले. आणि जिथे जिथे मला वाटते की नाही हे व्यक्ती राजकारणी असो कोण असो अन्याय करत आहे त्यांना मी तोंड देते. आणि धनंजय मुंडेला तुम्हाला गरजेचं आहे, क्योंकि या वयामध्ये आज माझी वय नाही होती, आज मी 46 वर्षाची आहे, तरी पण माझे 2 मुलाबाळासोबत माझा हात पकडून रोडवरती सोडला. आज मी इथे तिथे धक्के खाऊन मी फिरते. तुम्हाला पण माझं कर्तव्य आहे ना की धनंजय मुंडे किती खोर आहे, किती खोटा आहे, किती खरा आहे ते लोकांच्या समोर आणणं हे माझं कर्तव्य आहे. ते मी आपलं कर्तव्य पूर्ण करते. पण मग धनंजय मुंडेंच्या व्यतिरिक्त आता आपण जर पाहिलं की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली. माझा जर आकडा चुकीचा नसेल तर 32 लाख हेक्टर मध्ये जे काही धान्य पेरलेलं होतं ते सगळं मातीत मिसळलेलं आहे. ठीक आहे, सगळं ओल्या दुष्काळामुळे त्याचं नुकसान झालेलं आहे आणि करोडो शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे आज म्हणजे 2 वेळचं जेवण व्यवस्थित जेवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाही. पण या गोष्टींमध्ये आता तुम्ही उभरत्या नेते आहेत, तुमचा पक्ष जो आहे तो हळूहळू वाढतोय. तुम्ही आता मगाशी मी तुमची बाईट देताना ऐकली तुम्ही की तुम्ही असं म्हटलंय की आम्ही पुढच्या इलेक्शन्स मध्ये आमचा एक तरी नेता मंत्री होणार आणि तुम्ही एकदम खात्री देताय त्या गोष्टीची. तर चांगली गोष्ट आहे, त्यासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा सुद्धा तुमच्या सोबत आहेत. पण मग धनंजय मुंडे व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे खूप सारे प्रश्न आहेत, मग त्यावरती लोकांना करुणा मुंडेंकडून ऐकायचंय, तर तुम्ही कधी बोलणार? नाही, मी करते, सगळ्या गोष्टीवरती करते. जसे तुम्ही सांगितलं की 32 लाख हेक्टर जमीनचं जे धान्य आहे ते वाहून गेलेला, सगळ्यांपेक्षा पहिला जे लेटर हेड आहे निवेदन ते सीएम साहेबकडे माझ्या गेलेलं आहे की हर शेतकरीला 50,000 रुपये हेक्टर हे मदत मिळाली पाहिजे. आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम फेसबुक तुम्ही बघू शकता, लोकांच्यासाठी महिलांच्यासाठी माझे किती काम सुरू आहे ते तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम वरती बघितला तो तुम्हाला कळेल. क्योंकि तुम्हाला माहिती आहे अगोदर मला मीडियाचा साथ पण नाही होता इतका, पण ज्या वेळे मी कोर्टाच्या केस जिंकली की मी धनंजय मुंडेची पहिली बायको आहे, हे 2 कोर्टामध्ये मी जिंकली, त्यावेळेपासून मीडियाने मला उचलून धरलाय. पण अगोदर मला माझ्यावरती मीडियाचं काय लक्ष नाही होता, माझ्या कामावर काय लक्ष नाहीये. बीडमध्ये ज्या वेळे दुष्काळ होता
2 वर्षपूर्वी पूर्ण सुका कोरडा होता, त्यावेळे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन डोंगर पट्ट्यामध्ये मी टँकर वाटप केलेले. पूर्ण व्हिडिओ माझे प्रत्येक डोंगर पट्ट्यामध्ये जाताना व्हिडिओ मी स्वतः जाऊन पाणी वाटप केला होता. असे मी मोठे मोठे काम केलेले आहे. मुंबईमध्ये 20 बाथरूम बनवून ठेवले होते. 4500 लोक त्याच्यामध्ये त्रास घेत होते. मोबाईल बाथरूम जे असते, जे ट्रकवरती जे बाथरूम असते, 4 बाथरूम फक्त 4500 लोगों के लिए थे आणि 20 बाथरूम पक्के मलाडमध्ये हायवेवरती बांधून ठेवले होते. 1.5 वर्ष सतत लॉक ठेवला त्याच्यावरती की निवडणूक आली नगरपालिकाची, सीएम साहेब उद्धव साहेब ठाकरे त्यावेळे सीएम होते, त्या येणारे निवडणुकीची वेळ आणि ताला उघडणारे आणि त्या बाथरूमवरती मतदान हे लोक करून घेणारे. पण मी गेली, मी आमदाराला निवेदन दिला. 1 महिन्यामध्ये त्यांनी ताला नाही उघडला. 1 महिन्याचा टाइम दिला होता. त्यांनी ताला नहीं उगड़ा. मैं गली हथौड़ी से मैंने ताला तोड़ा. जो पोटी करने के लिए लाइन लगी थी, मैंने बोला जाओ करो उद्घाटन. आणि एक 200 कोटीचा एक ब्रिज होता स्काय वॉक मलाडमध्ये, ते सुरू होता आणि 20 कोटीचा काम झाला होता. पण लोकांना त्या गोष्टीचा खूप त्रास होता. माझ्याकडे निवेदन आला आणि त्यावेळी मी खूप नवीन होती. असे खूप मोठे मोठे काम करून दिले. ते 20 कोटीचं काम मी बीजेपीची सरकार असताना, बीजेपीच्या आमदारच्या काम असताना मी उसकी खात्री करून 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 जे बीएमसी कमिशनर आहे त्यांच्याकडून मी ते काम ते बंद करून टाकलं. असे माझे खूप काही काम आहे. इथे मीडियावरती तुम्ही माझे जे फेसबुक आहे, पण ते मीडियाने आजपर्यंत त्या गोष्टीची माझ्या कामाची दखल घेतली नाही. एक्झॅक्ट. त्याच्यासाठी लोकांच्या समोर ते काम आलेलं नाहीये. पण का घेत नाहीत मीडियावाले तुमची दखल? मला काय माहित. तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही मला नाही माहित. आणि अगोदर पण मी खूप पत्रकार परिषदचे निवेदन पण देत होती आणि माझे मुलगा बाळाला उचलून गेले. खूप काही गोष्टी माझ्यासोबत पण झाली. कलेक्टर ऑफिसमध्ये मारहाण झाली. कुठं तुम्ही बघितलं का? फक्त माझ्या तोंडातूनही तुम्ही ऐकलेलं आहे की माझ्यासोबत वाल्मिक कराडने मारहाण केली होती. मला 3-3 वेळा जेलमध्ये टाकलं. तुम्हाला वाल्मिक कराडांनी मारलं होतं तेव्हा धनंजय मुंडेंनी काहीच नाही केलं. धनंजय मुंडे तिथेच होता त्यावेळे. त्यांनी कलेक्टर मॅडम होती, कलेक्टर मॅडम दीपा मुधोल मुंडे मॅडम होती, एक महिला होती. त्यांना मी सकाळी आणि माझ्या कपड्यामध्ये लघवी आल्यापर्यंत मारलं होतं मला. बापरे. हा. आता आणि दीपा मुधोल मुंडे मॅडमला मी सगळं सांगून टाकलं सकाळी जाऊन. अगोदर मला असं लाज वाटली की मी कसं सांगू, पण एक पत्रकार, महाराष्ट्र टाइम्स एक पत्रकार आहे चांगले, त्या मला अगोदरपासून खूप सपोर्ट करतात. माझी सगळी बाईट, जे एक बाईट महाराष्ट्र टाइम्स वरती आहे, तो त्यांनी मी त्यांना कॉल केला. मी काय करू, मला असं लाज वाटते. लाजू नका, तुम्ही कमीत कमी निवेदन द्या. जरी आपल्याला सीसीटीव्ही फुटेज भेटले तो सगळे मीडिया लोकांना माहीत पडेल, पूर्ण महाराष्ट्र जनता बाहेर पडेल हे लोक किती खालची पातळीचे आहे. निवेदन दिला, SP साहेबांना दिला, दीपा मुधोल मुंडे मॅडमला दिला, काहीही झालं नाही. माझे मुलाबाळांना उचलून गेले. तर त्यावेळे मी कंप्लेंट दिली, निवेदन दिला, CM ला दिला. सगळे अशी कोणतीही जगह सोडली नाही. यहाँ तक की मी दिल्लीमध्ये जाऊन पैसा खर्च करून 5 दिवस तिथे राहून, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे रेखा शर्मा, त्यांच्या अपॉइंटमेंट घेऊन 5 दिवस तिथे थांबून त्यांना मी निवेदन दिला. तरी पण त्यांनी माझी आजपर्यंत काय दखल घेतली नाही. असं राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. वाल्मिक कराडनी तुम्हाला का मारलं होतं? क्योंकि त्यांना असं वाटलं की धनंजय मुंडे सोबत बोलण्यासाठी मी आलेली आहे इकडे. DPDC की मीटिंग होती. धनंजय मुंडे कमीत कमी 2000 लोक होते तिकडे. तो माझ्या आतमध्ये जे कलेक्टरची केबिन असते जिथे मीटिंग ते होती है उनकी मीटिंग, उधर मेरे को लेकर गया. पुलिस वाले थे उसके साथ में, बहुत गुंडागर्दी थी उन लोग की. उसके गुंडे थे साथ में, पुलिस वाले थे, फिर भी पुलिस वालों के सामने भी उसने मुझे मारा. आणि पोलिसांनी काहीच नाही केलं. मग आता पोलिसांनी काही नाही केलं, इतकं जर तुमच्यासोबत घडत असेल. पोलिसांनी काय नाही केला. आणि सकाळी मी SP साहेबांना, दीपा मुधोल मुंडे मॅडमना मी निवेदन दिला. आजपर्यंत त्याची काही दखल घेतली नाही. मला CCTV फुटेज पण भेटलेले नाहीये. तेव्हा SP कोण होते? त्यावेळे ते कोणते होते, इनके पहले जो थे, नहीं मधु शर्मा थे. शर्मा, क्या नाम था उनका, मधुकर शर्मा थे. अच्छा. और उन्होंने केस फाइल नहीं की वाल्मिक कराड के अगेंस्ट? मैंने केस नाही करा था. मला फक्त माझ्यासोबत मारहाण झालेली आहे, बदतमीजी झालेली आहे. आणि मला इकडे ते पूर्ण लाल झाला होता. माझे फेसबुक वरती फोटो पण आहे. मीडिया ते बाईट्स देताना पण आहेत. हा बाईट देताना पण आहे. मला इकडे जे आहे ना 2 महिने पूर्ण असं सुजला होता. पण ते वाल्मिक कराडने मारले. हा.
हाँ, बापरे. मग तुम्ही केस का नाही केली? तुम्ही आता बोलला तुम्ही केस नाही केली. मेरे कपड़ों में बाथरूम हो गई थी. आप सोचो कैसा मारा होगा. पर आज कहाँ पे है वो आदमी? 8 महीने में भगवान ने उसको उसकी जगह दिखा दी ना. एक औरत पे हाथ उठाने का. अरे दुर्योधन और रावण जैसे नहीं रहे औरत पे हाथ डालने के लिए. तो ये वाल्मीकि करार कहाँ की मूली है खेत की? सड़ रहा है ना अब जेल में और सड़ता रहेगा जिंदगी भर. बेल नाही होऊन देणार त्यांची. तुमचा म्हणजे तुम्ही पहिली बायको आहात धनंजय मुंडेंची. हम्म. तेव्हापासून जो तुमचा कोर्टाचा लढा आहे, कोर्टाचे अर्थात तुमच्या बाजूनीच निकाल आलेले आहेत कोर्टाचे, पण आता एक महिला म्हणून राज्यामध्ये महिला आयोग सुद्धा आहे. तर महिला आयोगाने तुम्हाला किती साथ दिलेली आहे? काय साथ नाही दिली? काय साथ नाही दिली? आणि कोणाची? माझी तो सोडा. मी धनंजय मुंडेची बायको आहे. ते धनंजय मुंडे त्यांचे मंत्रिमंडळमध्ये मंत्री होता आणि ती एक मालामध्ये फिरवून माझ्या हस्बंड सोबत खडी रेतीये रुपाली चाकणकर. तिला लाज वाटली पाहिजे. त्या महिलाला लाज वाटली, एक महिला म्हणून लाज वाटली पाहिजे की हे व्यक्ती इतका घाणेरडा आहे. त्याची बायकोला माझ्याकडे कंप्लेंट पण आहे. कशाला मी ह्यांचे नवरे सोबत फोटो काढू? एक मालामध्ये अशी बडी माला बनाते, उसमें खुद को पिरो लेते हैं. अरे तुमची लायकी पण आहे का ते मालामध्ये पिरवण्याची? तरी पण असं जवळून जवळून माझ्या नवऱ्याचे फोटो काढतीये महिला आयोग. ते कानूनचे खिलाफ आहे. ते बाय लॉ ते चुकीचे आहे. ते महिला आयोगाचे लॉ मध्ये बसत नाही ते गोष्टी. तरी पण त्या असं करतीये. त्या महिला आयोग की अध्यक्षा असं करतीये. त्याच्यावरती आक्षेप घ्यायला पाहिजे. सीएम साहेबाला सगळ्यांना मी किती वेळ सांगितलेला, किती वेळ कंप्लेंट दिलेली आहे. हे सगळी गोष्टी चुकीची आहे महिला आयोगाची. आणि मी ग्राउंड लेवलवरती काम करताना मी बघितलेला. मला तो सोडा आहे ना, पण कुठे ना कुठे एक साधारण महिलाला पण रुपाली चाकणकर न्याय दिलानेमध्ये असमर्थ ठरलेली आहे. कारण आता संपदा मुंडेचं प्रकरण सुद्धा त्याच्या हा, प्रकरणात सुद्धा ते मुलगी मेली त्यांच्या आई वडिलांवरती काय तिची चिता पण थंडी झाली नाही. आणि ते महिला आयोग त्याच्या चरित्रावरती लांछन करतीये. अशी महिला आयोगाची अध्यक्षा असली पाहिजे क्या? अरे तुम्ही तिची चिता तो थंडी होऊ द्या ना, कमी ते कमी चिता थंडी होऊ द्या त्याची. त्यांच्या आई वडिला मी एक मुलगीची मा आहे. माझी मुलगी आहे. मी त्यांची जगावर असून मी विचार करू शकते की कोणाची मुलगी मेली आणि त्यांचे चरित्र वरती. अरे रुपाली चाकणकर सोडा, कोणी पण प्राईम मिनिस्टर असू द्या, कसं करू शकतात? आणि ते मुद्दा अजून दाबलेला. कोणाचे पोस्टमार्टम रिपोर्ट बदलत होते, कोणाचे फिटनेस रिपोर्ट काढत होते. आता सब संपला. कुठे गेला मुद्दा? कुठेही नाही. पण मी गप्प बसणार नाही त्या मुद्द्यावरती. पण तुम्ही आवाज उचलणार आहे मी. आता हे आलाय, नाही तुम्ही उपोषणावर बसणार होती. आणि माझ्या पक्षामध्ये मी एकटी स्टार प्रचारक आहे, जे लोकांना बळ देणार आहे. भैया तू उभे राहा, मी आहे तुझी आई बहीण माय, मी सगळं आहे, तू उभे राहा. फक्त गोरगरिबांना पुढे करून मला उभे करायचं आहे. माझ्या लोकांना पाठबळ द्यायचं आहे. मी एकटी आहे. जरी मी बसली उपोषणवर तर कोण उभे राहणार? पण जसंच ती निवडणूक संपली तो त्या मुद्दा घेऊन मी उपोषणवर बसणार आहे. नक्कीच. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुमचा पक्ष कसं काम करणार आहे? जसं आपलं काम सुरू आहे. 1% राजकारण आहे आपल्या पक्षामध्ये आणि 99% जे आहे ते समाजकारण आहे. तसंच आपल्या पक्षाची ध्येय धोरण सगळी आहे आणि तसंच मी काम करत आहे. एकदा माझ्या इंस्टाग्राम सगळे बघा. ही महाराष्ट्रासाठी खूप अशी गोष्ट आहे. आणि माझं काम बघा त्याच्यावरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती माझं काम बघा. जसं की तुम्ही सांगितलं तुमचं काम कुठेही दिसत नाही, क्योंकि मीडियावरती दाखवलेलं नाहीये ना. कारण तुम्ही फक्त लाईमलाईट मध्ये तेव्हाच येता जेव्हा तुम्ही धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलता. नाही तर कोणी पत्रकार येत नाही ना. का चांगले काम दाखवण्यासाठी कोणी येत नाही, तर मी काय करू त्याच्यामध्ये? माझी चुकी नाहीये. पण ज्या वेळेला धनंजय मुंडेचा मुद्दा आहे 200 पत्रकार येतात. मी काय करणार? तुम्ही जेव्हा धनंजय मुंडेंच्या विषयावरती जेव्हा तुम्ही पत्रकार त्याच्यासाठी तुमचे जे ब्रॉडकास्ट चॅनल्स आहे मला आवडतात आणि मी टाइम देते. आता माझा पूर्ण गला असा, माझा पूर्ण माइंड हॅक झाला होता तिथे पत्रकार परिषद. ती सतत मी 3 तासातून बोलते. मला यायचं नाही होता, तरी पण ब्रॉडकास्ट चॅनलला मला आवडते की कमी ते कमी खरी गोष्टी लोकांसमोर दाखवतात लोक. त्याच्यासाठी मी येते. आणि आमच्या जेवढे पण आमचे पॉडकास्ट असते तेवढे आम्ही कधीच एडिट करत नाही. सगळे जेव्हा तुम्ही सांगत नाही की हा मुद्दा तुम्ही दाखवू नका तोपर्यंत आमच्याकडून काहीच एडिट होत नाही. हा तरी मुद्दा आहे. बरं, मी जर चुकीची नसेल
बरोबर करा मला जर मी चुकीची असेल तर. तुमचं आणि धनंजय मुंडेंचं लग्न 1997 ला झालं, बरोबर? नहीं 98 मध्ये 98. 29 दिसंबर 1996 को हम लोग मिले पहली बार. ओ बापरे, तुम्हाला भेटीची तारीख पण आठवते. हाँ वा. पहिल्यांदा हा. कुठे भेटला भेटले होता? होते. हा कुठे भेटला होता? इंदोर मध्ये. अच्छा. आणि ती भेट कशी होती तुमची? भेट तो खूपच तेव्हा तुम्हाला माहित होतं, म्हणजे तुम्ही इंदोरच्या, बरोबर? तुम्हाला माहित होतं की धनंजय मुंडेंची जी फॅमिली आहे, जो कुटुंब हमारी जो आहे, भेट भी जो हुई है वो झगड़े के द्वारा ही हुई है. ठक्कर झाली. एक आश्रम मध्ये आम्ही भेटले होते, भैयू महाराजच्या आश्रम मध्ये. भैयू महाराज होते हा हा हा, ज्यांनी गोली झाडली स्वतःवर. बरोबर. हा. त्यांच्या आश्रम मध्ये आणि त्यांची आणि माझी टक्कर झाली आणि मी पडली. आणि मी अगोदरपासून असे पुरुषांसारखी जास्त आहे मी, ओके. महिलांसारखी कमी एकदम डेअरिंग बाज, घाबरणार नाही. डेअरिंग बाज. आणि हा. मला माझा जे रेहणं सहणं होतं पण पुरुषांसारखाही होता आणि कोणाच्याही ऐकणारी नाही. वाईट गोष्टीबद्दल ओरडणं, झगडा करणं अगोदरपासून माझ्या ते नेचर आहे. त्यांची माझी टक्कर झाली आणि मी पडली. तो आमचा वाद झाला त्या गोष्टीवरती. त्यांनी सांगितलं तुम्ही इतका ओरडू नका, तुम्ही कशाला ओरडताय, चुकीने झाला. कशी चुकी झाली? लडक्यांना ज्या वेळी तुम्ही मुलीला बघताय त्यावेळी तुम्ही चुकी करताय. कोणते पुरुषांसोबत तुम्ही चुकी करत नाही. म्हणजे तेव्हा मुद्दामून धडक मारली होती का? नाही मुद्दामून नाही. मुद्दामून नाही मारली होती, अचानक झाली होती. पण जे माझा नेचर आहे झगडा करण्याचा, भांडण करायचं, कसं मला कसं मारली ते. आणि नंतर पण मला त्यांच्या जवळ बसावं लागलं आतमध्ये. बापरे, म्हणजे योगायोग जुळून आला. योगायोग जुळून आले. किती नाही, डेस्टिनी असते. इथे येणं माझी डेस्टिनी होती. तुम्हाला कॉल करून आली नाही मी, तुम्ही है ना, असं सगळ्यांची डेस्टिनी असते. आणि एक जो आपला प्यार, अपना पती जो अपनी आत्मा बन के अपने साथ रहता है, ते तो खूपच वेगळी गोष्ट असते है ना. तिथे डेस्टिनी असते पहिल्यांदा. आणि त्यांनी माझ्या जवळ बसले आणि जवळ बसले नंतर मला बघत होते खूप. मी त्यांना खूप चांगली वाटली पहिली मुलाखत मध्ये. आणि मी खूप सुंदर पण होती. आता पण आहेत, होती नाही आहात. या वयामध्ये इतकी आहे नाही, आणि इतकी धूम नाही तर डोंगरे येऊ. कोणी नाही म्हणताय मला. आणि आता तो काय फिटनेस वरती माझ्या काय लक्ष नाहीये. तरी पण जसं माझा मुलगा आहे ना एकदम खूपसुरत, तसंच मी त्याची वयामध्ये होती. बरं. आणि 16 वर्षाची होती मी त्या. तुम्ही भेटला तेव्हा 16 वर्षांच्या? हा, फक्त. बापरे. मग? आणि खूप मतलब मला राग येत होता. मला बघत 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 मी बाहेर गेली आणि त्यांनी मला कार्ड दिला. तुम्ही इतका राग करता, मला खूप चांगलं वाटलं. माझ्यावरती आले माझ्याकडे आणि हे माझं कार्ड घ्या आणि जरी तुम्हाला तुमच्या नशीब बनवायचं आहे ना, तुम्हाला कॉल करा. मी त्यांच्या कार्ड फाडून त्यांच्या तोंडावरती मारलं की जरी तुझी किस्मत तुझी तेरा दुर्भाग्य है, तेरी किस्मत खराब है, तूने मेरे को कार्ड दिया और तूने मुझे धक्का मारा. अभी देख तेरा टाइम खराब शुरू हो जाएगा आज. अरे बापरे, बद्दुआ दी थी. इतना मेरे को बहुत गुस्सा आता था पहिले. मग काय तुमची बद्दुआ लागली की नाही? नाही. खूप चांगले मोठे झाले. आणि माझे भेटल्यानंतर 2020 मध्ये तो त्यांना ते महाराष्ट्राच्या ते भेटला ना पद, आपला महाराष्ट्राच्या पूर्ण बीजेपीच्या युवा अध्यक्षच्या. आणि माधुरी सोबत, सोनाली बेंद्रे सोबत सगळ्यांची सभा घेणं, गाडीमध्ये घुमणं, हे सगळं उनका खूप चांगलं त्यांच्या काल माझ्या नंतर झालेला आहे. आणि ज्या वेळी मला भेटले त्यावेळेस त्या पण फक्त 20 वर्षाचे होते. 29 डिसेंबर 1998 ला झाले ना. त्याच्यानंतर लग्न कधी केलं आणि लग्नापर्यंत गोष्ट कशी गेली? 98 मध्ये. लग्नाची तर खूप वेगळी गोष्ट आहे. आणि आमचं लग्न पण 2 वेळे झाला. ऐसे फिल्मी लग्न होता है ना, जिसमें दुल्हन बन के जाती है, दूल्हा उसको लेके जाता है, शादी करने जाते. असं आमच्या सोबत झालेला. धनंजय मुंडे आणि आम्ही दोघे लग्न करणे जात होते. पण कमीत कमी 150 गुंडे आले, पोलीस लोक आले 50. आणि असं 200 लोग इकट्ठे हो. मला एक इधर से खींच रहा, मैं एक इधर से खींचा. का? और मेरी फैमिली के सिर्फ 10 भी लोग नहीं थे और 5 एक मेरे फ्रेंड सर्कल के. 10 एक मेरी फैमिली के, 10 भी नहीं थे और 5 एक मेरे फ्रेंड सर्कल. ऐसे करके कुल मिला के 12-15 लोग थे मेरे साथ. पण त्यांना शादी तुडवायच्या आहे. एक इधर से खींच रहा था, एक उधर से खींच रहा था. कोणाला तोडायचं होतं लग्न? त्यांचे वडीलला. अच्छा. आणि त्यांनी पाठवला होता. ओके. तो असं पूर्ण फिल्मी सीन होता त्यावेळेस.
ज्यावेळी मी पर्लीमध्ये आली होती त्यावेळे पण फिल्मी सीन होता ना, 150-200 गाड्यांचा ताफा. मला वाटलं अरे अरे बापरे, माझी कितनी फॅन फॉलोविंग आहे. पण बघितला पर्लीमध्ये जाऊन की मला तो बापरे अडकून टाकलेला आहे. जेलमध्ये जाऊन मी बघितलं कशी माझी फॅन फॉलोविंग आहे, की कशा माझी गाडी कोणाची होती. सगळ्यांनी मी विचारलं, हा. बाहेर राहून पण विचारलं गाडी कोणाची होती. अरे जे तुझ्या नवऱ्याची होती, तुझ्या पाठीमागे सोडली होती. पूर्ण फिल्मी सीन होता त्या पण. तुम्ही मीडियावरती बघू शकता सगळे व्हिडिओ. हो का? आणि कुणी कोणाला प्रपोज आणि खूप मोठा मुद्दा आहे, ते कोणी उचलून धरला नाही. तुम्ही सांगता ना तुमच्या काम नाही दिसता, माझे मुद्दे पण दिसत नाही कुठेही. तेच तर खूप मोठा मुद्दा आहे. एक मंत्रीने मंत्रीपदाचा गैरवापर करून स्वतःची बायकोला 3-3 वेळे जेलमध्ये टाकला. एरवडासारखे जेलमध्ये काहीही चुकी नसताना फक्त मध्ये मला 43 दिवस एरवडासारखे जेलमध्ये ठेवला. माझी बहिणीला 2 महिने ठेवला. हजार रडत होती ती. आणि इतका गैरवापर पदाचा. त्यावेळी मी विचार केला नाही कुठेतरी आपल्याला. आणि ते वाल्मिक कराड 2 कोडीचा गुंडा त्यांनी मला मारला. 2 महीने मेरा सूजा हुआ था पूरा. फोटो है वहां पे. आणि मेरे बेटे को बोला मैंने, तो मेरे बेटे को मेरे पति बोलते कॉन्फ्रेंस कॉल पे, अरे तो इसको पैसे की गरज है ना, इसके लिए पैसे के लिए बात करती है. आणि तुमच्या मुलाने मध्यंतरी मला वाटतं कुठल्या तरी न्यूज चॅनलवरती माझ्या मुलगाला हे सगळी गोष्ट आवडत नाही की मी मीडिया पे आके बोलू. पण मी एकच सांगते, मला पण ते लोकांचा विरोध आहे. माझे मुलगा मुलगी मला विरोध करताय की कशाला तुम्ही ओरडताय, आपले पापा इतके मोठे पदावर आहे, तुम्ही तर जाऊ शकत नाही कधीही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे पैसे नाहीये, काही नाहीये, कोणतीही गोष्टी नाहीये, लोक चांगले नाहीये, लोक पैशाशिवाय काम करत नाही. आणि खरी गोष्ट पण आहे. तो या वयामध्ये तुम्ही इतका मोठा संघर्ष करू नका आणि जे पापाच्या नाव आहे ते खराब करू नका. आणि कुठे कसे तरी करून त्यांनी नाम कमावलेलं आहे. आज कुठेतरी ते त्या पदावर आणण्यासाठी त्यांना 30 साल लागले. पण मी एकच सांगते त्या लोकांना, पदावर जाऊन त्यांनी आपल्यासाठी काय केला. मला जेलमध्ये टाकला, त्यावेळी जेलमध्ये बघण्यासाठी तुम्ही आले पण नाही. माझ्या मुलाबाळांना येऊ पण नाही दिला कि मेरे बच्चे मुझे देखे. आज 45 दिन एक माँ अपने बच्चों को, बाथरूम में भी मेरा बेटा जाता था तो 2 मिनट के बाद में दरवाजा ठोकती थी, बेटा क्या कर रहा है, बाहर निकल जा. आणि एकदम परछाई बन के, कभी ड्राइवर नहीं रखा, बच्चों का हाथ पकड़ के फिटनेस पे, इस पे उस पे. कई बच्चों के लिए डॉक्टर को 100 रुपए नहीं दिया. आज मैं 46 साल की हूँ, 100 रुपए डॉक्टर को नहीं दिए. एक दवाई नहीं है मेरे को, सर दर्द की भी दवाई नहीं. पण तुमच्या मुलांनी असं सांगितलं होतं तुम्ही जेव्हा त्या लोकांना हे गोष्टी आवडत नाही. तो जेल मी भोगलेली आहे. माझ्या नवऱ्याचा जे पूर्ण कटकारस्थान मी रचत आहे. खूप अशी काही गोष्टी आहे जे मी मीडियावरती पण आता बोलू शकत नाही. वेळ आली तर सगळं काही गोष्टी उघडेल, त्याच्यावरती पण मी बोलेल. माझ्या पाठीमागे असे काही पण लोक सोडले होते की तिच्यासोबत लग्न कर, इतके पैसे देऊ तुला, तितके पैसे देऊ. अरे पैसेतून तुम्ही काय पण गोष्टी करू शकता, काय पण. ज्या वेळे मला लग्न करायचं, कोणाला बोलायची गरज पडणार नाही. 10 कोटी 30 कोटी तुझी मुलगी सोबत राहती रखा, तू ठेव तुझ्याकडे, मला गरज पडणार नाही. आणि पूर्ण महाराष्ट्राची जनताला बोलू करणार मी, एक आदमीला हक आहे का फक्त 5-5 लग्न करण्याच्या. बायको सोबत असताना एक पुरुष जे आहे 5-5 लग्न करू शकता. माझ्या नवऱ्याने मला सोडून आज 4 वर्ष, आज मी इतकं कठीण जीवन जगते. तुम्ही माझं घर बघा, मुंबईचं घर बघा, बीडचं घर बघा, तुम्ही सांगणार वेळी आहे ही औरत. मुंबईमध्ये एकदम लक्झरी माझं घर आहे, एकदम मुंबईची सबसे टॉप बिल्डिंग मध्ये. सगळे मोठे बिझनेसमॅन राहतात तिकडे. आणि ज्या JW मॅरियट में जिथे मी जिम करते आज इतके वर्षापासून, ऐश्वर्या राय अशी कोणती हिरोईन, असा कोणत्या हिरो नाहीये जिथे आम्ही, ते लोक JW मध्ये येत नाही. तुम्ही युवा आहे, तुम्हाला माहिती आहे. सगळे लोक तिथे, वरुण धवन, ऐश्वर्या, आम्ही सगळे एक स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करताय. अनिल कपूर, ऐसे पास में हम लोग जिम करते. रोहित शेट्टी जी, सगळे अशी माझी लाईफस्टाईल होती. पण ते सगळी सोडून आज तुम्ही बीडमध्ये येऊन बघा, माझी घरची ओळख काय माहिती तुम्हाला. जरी तुम्ही विचारलं तर तुमचं घर कुठे आहे, तुमची ओळख, वो कचरे का ढेर लगा है ना, 2 कचरे के ढेर, वो कचरे के ढेर में से बीच में से घुस के आ जाओ, वहां मैं रहती हूँ. बापरे. हा. मग आता सध्या तुमचा इन्कम सोर्स काय आहे? सध्या माझ्या एक बिल्डिंगचा रेंट येत आहे आणि आता 2 लाख रुपये मेंटेनन्स पण कोर्टाने जाहीर केलेला आहे. आणि माझ्याकडे जे माझ्या आधीचे गोल्ड होता ते सगळे विकून मी आता आपला खर्च गेले 3 वर्षापासून मी चालत आहे. आणि तुमच्या मुलांचं शिक्षणाची जबाबदारी धनंजय मुंडे घेतात? हा, ते उचलतात. ते भेटतात? हा, भेटता पण केनिया जाऊन आलेले आहे.
ते ते दुसरी बायको आहे ती पण चांगली आहे, त्यांच्या मुलगी जे आहे 3 ते खूपच चांगली आहे. माझ्या मुलाबाळांचा पण पूर्ण सगळ्यांच्या खूप चांगला आहे. फॉरेन जातात, घुमतात, फिरतात, सगळे त्योहार मनवतात, मजा. पण मला सोडून, मला साईड करून. आणि अगोदरपासून आमचा अच्छा होता, दोघीं बायकोंचा अच्छा होता. आम्ही बोलत पण होते एकमेकांच्या सोबत, चांगली पण आहे त्या, त्याच्यामध्ये आमचा काय वाद नाही. तुमच्या लग्नानंतर त्यांना सगळी गोष्टीच्या एकच आहे की दोघी बायकांनी धनंजय मुंडेला समजून घेतला, पण ज्या वेळे वेश्यांमध्ये गेला त्यांच्या सगळं संपला. आणि तसंच होणार. ज्या वेळे पुरुष जे असतात, एक बायको असो, 2 बायको असो, 2 बायको पर्यंत चालते गोष्टी, चालेल तुम्ही चुकीचे केले, काय केले, पण 2 बायको पर्यंत बी जरी बायकोनी समजून घेतला आणि तुम्ही त्या दोघांना चांगल्या पद्धतीने ठेवा, पण तुम्ही दोघांना त्रास देऊन एक वेश्याकडे जाता, कसं देव माफ करणार तुम्ही? गोपीनाथ मुंडेंना भेटलात तुम्ही? मुंडे कुटुंबाकडून तुम्हाला प्रेम मिळालं? नाही मिळाला असता तर मी आज इथे नसती. मी आज आपल्या मुलाबाळांकडे असती, जे माझी चॉईस आहे. ही माझी चॉईस नाही आहे. किती जरी केला तो हे सगळं माझी चॉईस नाही आहे. आणि माझी चॉईस जे होती, माझे मुलाबाळांची सेवा, माझे नवऱ्याची सेवा, ती माझी चॉईस होती, जे आज माझ्याकडे नाहीये. इतके जे त्रास आहे ते त्रास पुढे कोणाला होऊ नये. नहीं कि ऐसे तो कोई भी मंत्री अपनी बीबी को ऐसे ही करेगा. आज मेरे पास कई मंत्रियों के भी मुद्दे आए, पर उनको मालूम पड़ा आज मेरी पहचान कैसी हो गई है. आज वो मंत्रियों को मालूम पड़ा, वो भी फोटो वगैरह सब हैं उस पे, फेसबुक पे, मेरा काम का जो आपने पूछा. मंत्री को मालूम पड़ा करुणा मुंडे के पास मैटर चला गया, रातों रात मुद्दा संपून टाकला. असं भीती आहे लोकांमध्ये आज. असं आज आपला मतलब काहीतरी चांगलं केलं ना मी, तर त्याच अनुषंगाने मी आज काम करत आहे की आपल्यासोबत जे झालं ते झाला, पण पुढे कोणी मंत्री आपल्या पदाचा असा गैरवापर करू नये आणि महिलाला जेलमध्ये टाकू नये. आणि माझ्या अगोदर पण खूप मंत्री लोकांनी आपली जे गर्लफ्रेंड असते, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असते, ज्यांनी तोंड उघडला किंवा विचारलं तोंड उघडण्याच्या, त्यांना जेलमध्ये टाकताय कोर्टे केसमध्ये. असं खूप मंत्री लोकांनी केला, पण आज हे गोष्टी संपून टाकलेली आहे मी. ते खूप मोठा आपला जे आहे ते आपली प्राप्ती आहे. ते मंत्रीपेक्षा जास्त मोठा पद आहे माझ्यासाठी, की आज माझी फोटो टाकून महिलांना न्याय भेटत आहे. तुमच्या पक्षामार्फत आणि मी काम पण तेच करते, जिथे मला दिसते ना की नाही हे चुकीचे झालेलं आहे, तेच मुद्दा मी हातामध्ये धरते. हे तुम्ही धरत नाही. आणि कोणत्याही मीडियावरती मी ते महिलाला घेऊन मी येत पण नाही की प्रोपोगंडेसाठी की तेसाठी. पण फेसबुकवरती मी निवेदनच्या फोटो टाकते, पण जसंच निवेदन गेला फेसबुकवरती फोटो टाकला, मुद्दा संपला. सकाळी होऊ देत नाही मंत्री आमदार लोक. असे आपले आज ते आहेत. आता तुमचा पक्ष मी म्हणलं मग आता हळूहळू वाढतोय, लोक जोडल्या जात आहेत, तुम्हाला लोकांचं प्रेम मिळतंय, तर महिलांच्या दृष्टिकोनाने तुम्ही काय काम करू इच्छिता? सबसे पहले जो महिलाओं के जो तलाक के मुद्दे, आज हर घर में तलाक है. क्यों है? हर आदमी एक अरेंज मैरिज करता है, फिर बाद में एक लव मैरिज करता है. तो ये जो बात है कहीं ना कहीं मुझे खत्म करनी महाराष्ट्र में. और हर महिला को मुझे ऐसा लगता है कि एक अच्छा जीवन जीना चाहिए. और आज जो मराठवाड्यामध्ये जे जास्त लोक जे आहे ऊसतोड कामगार आहे, त्यांच्याकडे 13-14 वर्षाची मुलगी असते, तर त्यांना कारखान्यावरती जावं लागते. त्याच्यासाठी घरामध्ये कोण राहणार तिच्यासोबत? तिकडे घेऊन जाऊ शकत नाही, ते कानूनन अपराध आहे. त्याच्यासाठी ते लोक काय करतात, लग्न करून टाकतात 14-15 वर्षाची वयामध्ये. ते आपल्याला कुठेतरी थांबायचं आहे, क्योंकि 14 वर्षाची जे मी बघितलेलं ग्राउंड लेवलवरती ते मला काम करायचं आहे. 14 वर्षाची वयामध्ये 15 वर्षाची वयामध्ये एक लग्न करताय आणि 19 वर्षाची वयामध्ये ते मुलगी विधवा होऊन घरामध्ये बसली. 50% महिला अशी आहे. 50% जास्त असेल, 70% पण असेल, पण मी 50%च्या मी श्युरिटी देऊ शकते. आणि महिला आयोग काय काम करत नाही, त्याच्यासाठी हे 50% वाढलेला, महिलांचा इतके अत्याचार वाढलेला. आणि आज तुम्ही बघू शकता ग्राउंड लेवलवरती काम करताना बघितलेलं आहे की जे एक आदमी, जे एक पुरुष आहे, ये बायको के सोबत लग्न करता है, फिर दूसरी बायको के सोबत लग्न करता है, फिर शेरा बांध के करता है.
सेहरा बांध के धूमधाम से शादी करता है, शर्म नहीं है, लाज नहीं है, कानून का डर नहीं है. क्योंकि पुलिस में कंप्लेंट लिखने जाती है महिला तो पुलिस कुछ भी नाही करते. घरगुतीमध्ये आम्ही पडत नाही. अरे कशाच्या घरगुती? त्याच्यासाठी तुम्ही आहे ना, महिलांच्या संरक्षणासाठी आहे. बरोबर. तो कधी जरी कंप्लेंट घेतली, 1 महीनासाठी जेलमध्ये टाकला, त्यांच्या प्यार का जो भूत है वो पूरा उतर जाएगा. जब पत्नी घर का खाना लेकर आएगी तो वो ब्याहता बीवी, तो प्यार का भूत उतरेगा तो वो छोड़ेगा ना कम से कम उसको. बिल्कुल. तो 1 महीने में यदि कोई जेल में डाल के सुधरता है तो क्या बुराई है उसमें. ऐसे मुद्दों पे जेल में नहीं डालते हैं. आज किसमें जेल में डालते हैं? अपने हक के लिए आप कोई आवाज उठाओ तो आपको जेल में जाना पड़ेगा. सबूत में बैठी हूँ. अशा सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये चालू. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण आता थोडं शेवटाकडे येऊयात. मी काही व्यक्तींची नावं घेईल, तर तुम्ही तुमच्या मनात जे काही विचार येतात त्या व्यक्तींचं नाव ऐकल्यावरती ते तुम्ही पटकन सांगण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे. त्यांच्याबद्दल मी काय सांगू. तरी तुमच्या भावना? माझी भावना त्यांच्याबद्दल चांगली आहे, पण त्यांची भावना माझ्याबद्दल चांगली नाही, त्या गोष्टीच्या मला खंत आहे. महिलांसाठी काय करत नाही. मंत्रिपदावर असताना आज ओबीसी म्हणून ओरडताय है ना, जातीपातीचं राजकारण करताय. पण ज्यावेळी पंकजाताई ओबीसी महिला पालकमंत्री होती बीडची, त्यावेळे खूप महिला जे अंगणवाडी बालवाडीची महिला आहे ते महिलांनी, गोरगरीब महिलांनी खूप आपला पेन्शन योजनासाठी प्रयत्न केले होते, उपोषण केले होते, आंदोलन केले होते, 5 वर्ष केले होते. आणि त्याच्यामध्ये पूर्ण लिस्ट जरी तुम्ही बघितली तो ओबीसीची महिला आहे त्याच्यामध्ये 99%. तरी पण तुम्हाला ओबीसी आठवण आली नाही. तो ओबीसीसाठी तुम्ही काय केला, महिलांसाठी तुम्ही काय केला, हे प्रश्नचिन्ह मला पंकजाताईला विचारायचं. पंकजा मुंडेंच्या आई प्रज्ञा मुंडे. नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, क्योंकि त्या मोठे आहे आमच्या घराची. तर त्यांच्याबद्दल मोठ्या लोकांसाठी मी काय बोलणार नाही. नक्कीच. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस जी एक खूप चांगले सीएम आहे. तरी पण त्या आज जे भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन चालतात, तर कुठे ना कुठे त्यांची प्रतिमा जी आहे ते डावळती आपल्याला दिसते. तुम्ही एकच सांगते, जसं मी एकटी असताना चांगली पद्धतीने काम करते, तुम्ही तो सीएम आहे, काढून टाका सगळे भ्रष्टाचारी लोकांना, एकदा होऊन जाऊ दे. जसं की कोण भ्रष्टाचारी? जसे की आता प्रेझेंटचा मुद्दा आहे. 1800 कोटीची जमीन कुठे आणली? एक युवा मुलगा आहे पार्थ पवार, कुठे आणली? दारूची फॅक्टरी कुठे आणली? आज आमच्या शेतकरीकडे काही नाहीये, आज आमच्या युवांकडे काही नाहीये. 8-9 हजार मध्ये काम करताय हॉस्पिटलमध्ये. जे आमची एकदम लहान लहान मुलगी आहे माझ्या घरामध्ये येत आहे, हॉस्पिटलमध्ये गंदगी उचलण्याचं काम करते. किती भेटते? 6,000. आणि हे लोकांकडे 1800 कोटीची जमीन कुठे घेऊन जाणार हे लोक, आणि कुठे आणतात? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत घेतली. 300 कोटी ते घेतली. 500 रुपये रजिस्ट्री फीस दिली, मुद्रांकन शुल्क. पण प्रश्नचिन्ह हे आहे, ते किती मी घेतली, किती केली ते नाहीये. मुद्दा हे आहे, हे लोकांकडे इतकी पैसे कुठून आणतात आणि कुठे ठेवतात हे लोक, मेन मुद्दा. मग तुमचा इशारा अजित पवारांकडे आहे का? अजित पवारजीकडे आणि ते हसन मुश्रीफजी होते त्यांच्यावरती आहे. आपले ते एक और होते जिनका दामाद ड्रग्स में पकड़ाया था, एक जिनका बेटा ड्रग्स के उसमें पकड़ाया था, कौन होतं? आमदार थे जो राष्ट्रवादी के. और आप राष्ट्रवादीमध्ये जरी तुम्ही बघितला तो असंच आहे, सारे असंच आहे. तो कशाला देवेंद्र भाऊला मी विनंती करते, जसे मी एकटे लढते तुम्ही पण एकटे लढा. भले सत्ता असो नसो, मतलब चांगले काम आहे त्यांचे, कौतुकास्पद आहे. तरी पण त्यांना कशाला हे वाईट गोष्टीमुळे त्यांच्या पण एक छबी धूमिल झाली आहे ना. मी त्यांच्याबद्दल काय बोलत नाही होती, पण जे वाईट गोष्टी करणार त्यांच्याबद्दल मी बोलणार, कोणी पण असो. शरद पवार. त्यांच्याबद्दल मला काय माहीत नाहीये, त्याच्यासाठी मी काय बोलू शकत नाही. आणि खूप मोठेपण आहे, त्यांची वय पण खूप आहे आणि माझ्यासाठी खूप रिस्पेक्टफुली आहे. क्योंकि माझे नवऱ्याची ज्या वेळेस वाईट काल होती त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. जशी आज वेळ माझ्यावरती आहे, केसेस हे ते तसंच वेळ माझ्या नवऱ्यावरती पण होती 2009 मध्ये. त्यावेळे शरद पवार साहेबांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि मला माहीत पण नाही त्यांचे बद्दल. आणि सीएम साहेब जे अजित पवार दादा आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काय मीडियावरती माहीत पडते, नाही तर त्यांच्याबद्दल पण मला काही माहीत.
सुप्रिया सुळे. हा, त्या तर चांगली आहे. की मला कमीत कमी माझी बुलबुल घेऊन त्यांनी माझं जे आहे ते ऐकला त्यांनी कमीत कमी ऐकलं. रुपाली चाकणकर. नाही, तो माझ्यासाठी तो सोडा, पण जे मी एक बहीण म्हणून, मोठी बहीण म्हणून, छोटी बहीण म्हणून, पण एक महिला म्हणून मी त्यांना बोलते, तुम्ही सोडा, हात जोडून माझी कडकडीची विनंती, तुम्ही पद सोडा. जरी नाही सोडू शकतात तो चांगली पद्धतीने महिलांच्यासाठी काम करा. मला द्या काम. तुम्ही पदावर राहा, पण तुमचे पूर्ण काम मी करू शकते. जे महिलांचे नवरे 2-2 लग्न करताय त्या थांबायला पाहिजे. जे छोटी बच्ची है उनका लग्न नहीं होना चाहिए, उसके लिए आप ज्यादा से ज्यादा आप ज्यादा से ज्यादा ये खोलिए ना, अपने बच्चियों के जो आश्रम रहते हैं उनको अच्छा पढ़ाई दीजिए, वहाँ उनको समझ दीजिए कि आप अपने पैरों पे खड़े होइए, उसके बाद आप शादी करो. इतनी छोटी छोटी बच्चियों की शादी कर दी जाती है जिनको कुछ नहीं है. दहेज भी और फिर 18 साल की उम्र में तो वो 3 बच्चों की मम्मी बन जाती है बेचारी, फिर 19 साल में विधवा हो जाती है. कितनी बुरी बात है. मेरे को इतनी, मतलब मैं रोती हूँ दिन रात, सच्ची में. मेरा तो पूरा जीवन रोते रोते जा रहा, क्योंकि जहां जाऊं वहां रोना ही रोना है. किसी की अवस्था मैंने कभी ऐसा देखा नहीं, बाहर की दुनिया देखी नहीं. पहले बार देख रही हूँ तो मुझे हर जगह जाके रोना आता है. सुरेश दास. त्यांच्याबद्दल पण मी काय बोलू शकत नाही. मध्यंतरी धनंजय मुंडे आणि त्यांच्यामध्ये फार खडाजंगी सुरू होती ना. कसं आहे, खडाजंगी जे असते ना ते थोड्याफार टायमाची असते. तुम्ही बघितलेला आहे. धनंजय मुंडे खूप चांगला माणूस होता, आहे, होऊ शकता. पुढे पण होऊ शकता. जरी स्वतःची चुकी देवाचे समोर मांडली है ना. मला तर कोई त्यांच्यासोबत राहायचाही नाही. माझं पूर्ण जीवन जे आहे मी आता समाजसेवामध्ये दिलेला आहे, मला तर कोई त्यांच्यासोबत राहायचाही नाही. पण मी कोणत्याही व्यक्तीच्या आजपर्यंत माझं कोणी दुश्मन पण नाहीये इस दुनिया में, कोणी दुश्मन नाहीये. पण असंच एक धनंजय मुंडेला एक माणुसकी म्हणून मी एकच बोलते, ज्या वेळे जोपर्यंत मी तुझ्या सोबत होती, तुझ्या पाठीमागे होती, कधी तुझी मान खाली गेली नाही. मोठे याच्यापेक्षा मोठे तुझ्या समोर असे परिस्थिती आली, पण तू असं मान वरी करून तुम्ही सगळ्यांना तोंड दिला आणि जिंकला. तसंच, क्योंकि मी तुझ्या पाठीमागे होती. तो कोणाला जवळ ठेवायचा आहे, कोणाला लांब ठेवायचा आहे, हे गोष्टीची माहिती आपल्याला असली पाहिजे. आणि जे तुझ्या पाठीमागे जे ताकद होती ते माझी तपस्याची होती, माझे प्यारची होती. पण ज्या वेळे तूने आज 3 साल से मेरे को ठुकरा दिया, तो वैसे तुझे भगवान ने ठुकरा दिया. आणि आज दर दिवशी मान खाली आहे, लोकांसमोर ओरडणं पडताय. आज महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडेची अशी परिस्थिती होती, कोणीही एक शब्द काढणारा नाही होता. कोणी मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, पण ते हिंमत मी दिलेली आहे लोकांना. बीडमध्ये ठेवून, मार खाऊन, जेलमध्ये जाऊन मी हे हिंमत दिलेली आहे. तसंच त्याच्यासाठी एक माणुसकी म्हणून मी धनंजय मुंडेला मेसेज देते मीडियाच्या माध्यमातून, की धनंजय मुंडे, देवासमोर तू त्याची चुकी मान आणि चांगले काम कर. हे लोकांची सुपारी देणं, हे ते सगळे वाईट काम करू आणि असे खालची पातळीचे किती भंगार लोक आहे, ते लोक जे आज ते त्याच्यामध्ये अडक केलेली आहे ज्यांना, असे लोकांना घेऊन तू पैसे देऊन काय साबित करणार आहे? काय त्यात तुझा भला करणारे लोक? अरे लोकांचं चांगलं कर ना. आज माझ्याकडे काहीच नाही होता, तरी पण लोकांनी मला डोक्यावरती घेतलेला आहे ना. तसंच तू चांगले काम करू शकता. तू तो सरकारमध्ये आहे, सीएम आहे, पीएम आहे, गृह मंत्रालय तुझ्याकडे आहे, तू काय पण करू शकता. चांगले काम करा. असे भंगार लोकांना भेटणं, हे बोलणं, ते बोलणं, रात्री 2-2 वाजेपासून भंगार लोक सोबत बोलचाल करणं. अरे जरी सीडीआर काढले ना, सगळं पोल खुलून जाईल तुझी. आणि महाराष्ट्रामध्ये लोक रेने पण नाही देंगे, अशी अवस्था आहे. मी तोंड पूर्ण उघडलेलाच नाही आता. फिर भी 30% बाकी आहे. त्या 30% मला वेळ द्या मग. हा देवा करे अशी परिस्थिती नाही आहे. मी असंच सांगणार, जसे तुम्ही सांगितलं धनंजय मुंडे बद्दल काय बोलणार. तो जे 30% राहिलेला आहे ना, त्या बोलण्याची वेळ येऊ नये. त्याच्यासाठी धनंजय मुंडेला देवाचे समोर जाऊन आपलं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कुठे चूक केली ते मांडली पाहिजे आणि पुढे चांगले काम लोकांच्यासाठी करायला पाहिजे, हे मी म्हणतो. धनंजय मुंडेंनी जर समजा सांगितलं की आता
पूर्वीसारखं आपण राहूयात, जगूयात आयुष्य. नाही होऊ शकत. तुम्ही माफ करा ना दादा. नाही. चालेल. तुम्ही मला वेळ दिलात, स्टुडिओत आलात. घाई गडबडीत त्यांना बीडला जायचंय, तरी पण संध्याकाळचे आता 8:30 वगैरे वाजायला आलेले आहेत. तरी सुद्धा तुम्ही इथे आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.